सो हे गाईज वेलकम बॅक टू टन लाईफस्टाईल. अँड आता सगळे आज ते नेक्स्ट डे पादुकांचा. अँड आता सगळे पाया पाडायला येत आहेत त्यांच्या घरात. मी तुम्हाला दाखवेल पुढे आम्ही काय करतो. अजून आरती नाही झाली, आरती पण करायची. सो गाईज हा आहे आमचा डेकोरेशन तुम्हाला कसं वाटते ते पण सांगा कमेंट करून. अँड मी तुम्हाला आता 3 पादुकांची नावं सांगते. अँड गाईज तुम्हाला पण प्रश्न पडला असेल 3 पादुका कुठल्या आहेत, तर मी नावं सांगते. ही आहे साईबाबांची पादुका, आणि हा आहे छोटासा डमरू आणि त्याच्या बाजूला पिंड आहे. आणि पिंडाच्या समोर आहे स्वामी समर्थांच्या पादुका. आणि ही आहे दत्तांची पादुका. गाईज आता मी जस्ट जेवली आणि चेंज केलं आहे आणि जराशी झोपली. आणि मी संध्याकाळी घालणारी साडी ते पण बघा. आणि हे बघा आम्ही झोपलो गॅलरी बेडरूममध्ये. सगळे मामा वगैरे दुसरे पप्पा वगैरे झोपले. सो आम्ही झोपले गॅलरी. ऊन येतो इथे. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबती आज आहे ब्लॉगचा नेक्स्ट डे बोलते, स्वामींच्या पादुकांचा नेक्स्ट डे. आणि उद्या आहे आमच्या घरी होम. अँड मी आज घातली साडी, मी उद्या पण घालणार आहे साडी. आणि गाईज लिटरली म्हणजे मागासपासून लाईक काय बोलतात, अनोळखी पीपल्स येत आहेत आणि पाय पडून जात आहेत. मला खूप बरी वाटते. म्हणजे लाईक त्यांना दर्शनासाठी ते खूप लांबून वगैरे पाय पडायला येतात घरी. सो गाईज मी आता ब्लॉग एंड करते. अँड उद्याचा ब्लॉग पण नक्की बघा. उद्या मी सकाळपासून काढणार. हा ब्लॉग मला एवढा काढायला जमला नाही. मी उद्याचा फुल ब्लॉग घेईल. जरी मला नसेल जमत तर मी दुसऱ्यांना सांगेन व्हिडिओ ते काढू. अँड ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट पण करा. कसा वाटला आमचा डेकोरेशन अँड ऑल सगळं. बाय बाय.